सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले गावचे सरपंच आणि प्रमुख पाहुणे म्हणून आलेले यांना मनापासून आमच्या प्रशालेत आल्याबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा. ज्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली, मी शिकत आहे, मी मंचावरती उभी आहे असे महान महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर माझी आई आणि शिक्षिका, आमचे गावचे सरपंच विश्रांती पाटील, ग्रामपंचायत महिला सदस्य यांना नमस्कार करून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार. आज स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस. जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी, या उक्तीप्रमाणे आज महिला दिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आजच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात मी सर्व शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक व प्रमुख पाहुण्यांना यांचे सहर्ष स्वागत करते. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटूया. विषमतेचा अंधार सारण्या, मनामनात दीप पेटूया. करुणी प्रतिमा पूजन तेज कार्यक्रमचे वाढूया. करुणी प्रतिमा पूजन तेज कार्यक्रमचे वाढूया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण प्रतिमा पूजनाने करतो. मी सर्व शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की प्रतिमा पूजन अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्व मान्यवरांचे व शिक्षकांचे धन्यवाद. ज्याची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान, ज्याची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान, स्वीकारून आमची विनंती आपण पुष्पावे अध्यक्षस्थान. स्वीकारून आमची विनंती आपण पुष्पावे अध्यक्षस्थान. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उंबरजे सर यांनी स्वीकारावे मी अशी त्यांना विनंती करते. आता माझी वर्गमैत्रिणीची सूचना मांडली, मी त्यास पूर्ण अनुमोदन देत आहे. नभालाही साकडे घालेल अशी तिची भरारी, नभालाही साकडे घालेल अशी तिची भरारी, ती आहे आजच्या युगाची खरी नारी, ती आहे आजच्या युगाची खरी नारी. मी अनिल पाटील सरांना विनंती करते की त्याने आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे परिचय करून द्यावे. धन्यवाद. आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम आजच्या या महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेले सौ सुखदा ग्रामोपाध्याय मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देणार आहे. सौ सुखदा ग्रामोपाध्याय मॅडम या अक्कलकोटच्या रहिवासी आहेत आणि त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य करत आलेले आहेत आणि याही पुढे करत राहणार आहेत. त्यांचं पहिलं कार्यभार शहाजी हायस्कूलमध्ये मुलांसाठी सलग 15 वर्ष त्यांनी संस्कार वर्ग घेतलं. मुलावर संस्कार रुजले पाहिजे यासाठी संस्कार वर्ग घेतले. त्यानंतर पालकांना सुद्धा आपल्या पाल्याबाबत काळजी असावी म्हणून पालकांचे मेळावे सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना हा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि राबवत आहे. त्याचबरोबर स्त्री आधार केंद्राचे जिल्ह्याचे समन्वय म्हणून त्याने कार्य पाहिलेले आहे. त्याचबरोबर अध्यात्म जीवन पद्धती यावर विशेष भर देणारे व्याख्यान प्रवचन देण्याचे कार्य त्यांचे चालू आहे. असे आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले सौ सुखदा ग्रामोपाध्याय मॅडम यांचं प्रशालेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर आणखीन एक परिचय या ठिकाणी मी करून देतो. परिचयाची गरज नाही आहे, तरी पण आपण सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. आपल्या गावचे प्रथम नागरिका महिला सरपंच सौ विश्रांतीताई पाटील याही आपल्या
आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्यापेक्षा आपल्याला दररोजच्या आपण गावामध्ये पाहतो त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यामुळं त्यांचंही सुद्धा मी प्रशालेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या मुली यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतोय की महिला दिनानिमित्त ते आपल्या या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहेत, पहिल्यांदा करत आहेत. चांगली गोष्ट आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुखदा ग्रामोपाध्याय मॅडम यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार, एक छोटंखानी सत्कार करावं असं मी आमच्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती गोरे मॅडम यांना मी विनंती करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या गावचे सरपंच विश्रांतीताई पाटील यांचं स्वागत आणि सत्कार मी श्रीमती पाटील मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आमच्या प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षिका, महिला शिक्षिका श्रीमती गोरे मॅडम यांचं आज महिला दिनानिमित्त या ठिकाणी स्वागत पुष्पगुच्छ देऊन, आणि हे विशेष करून पुष्पगुच्छ आमच्याच प्रशालेच्या मुलींनी बनवलेला आहे. त्यांनी हा पुष्पगुच्छ स्वीकारावा आणि त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा द्यावा यासाठी मी अनन्या क्षीरसागर या विद्यार्थिनीला या ठिकाणी विनंती करतो की ते गोरे मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या. त्यानंतर श्रीमती पाटील मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यासाठी इयत्ता 6वी मधील बगलादे हिला विनंती करतो. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आयेशा सिद्दीका बिराजदार इथे सुद्धा आपल्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून सर्व मुलींचा सत्कार करणार किंवा सर्व मुलींना पुष्पगुच्छ देणं शक्य नाही, त्यामुळं तुमच्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून आयेशा सिद्दीका बिराजदार हिला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा द्यावा असं मी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बिराजदार सर यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर तिचे सहकारी प्रगती शिलेणी तिचे सुद्धा त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन तिला महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी प्रशालेचे सुपरवायझर बिगुल पाटील सर यांना विनंती करतो. यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्रे आमच्या प्रशालेचे विद्यार्थिनी आयेशा आणि प्रगती यांनी स्वीकारावं आणि पुढील कार्यक्रम त्यांनी सूत्रसंचालन करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. मित्रांनो, आज 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये महिलांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाच्या अधिकारासाठी मोठा लढा दिला होता. त्या स्मृतिप्रीत्यर्थ आज जगभरात महिला दिन
साजरा केला जातो. 2026 ची थीम हक्क, न्याय, कृती सर्व महिलांना आणि मुलींसाठी अशी आहे. विद्यार्थ्यांचे भाषण. पहिली विद्यार्थिनी आहे उमेरा हिमोने, 9वी अ. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे मला प्रिय गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी मित्रांनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्या निमित्ताने आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांना शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई, अशा या प्रकारे स्त्रियांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, बायको म्हणून, मुलगी म्हणून ती कधीही तिच्या कर्तव्यात कमी पडत नाही. त्याला फक्त हवी असते तुमची साथ. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली ते मुक्ताईचा ज्ञाना झाला. त्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ते सीतेचा रामा झाला. धन्यवाद. नमस्कार. शिवरायांच्या हिंदी स्वराज्य स्थापन करण्यामागे प्रेरणा असणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांचे कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात व यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा असतो. अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य. स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. आज सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच, कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात. स्त्रियांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो. असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिरबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राजाचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. धन्यवाद. पुढील विद्यार्थिनी आहे सोनल खनोरे. तुझ्या उत्तुंग पुढे गगनही ठेंगणे बसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. कर्तव्य आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालं. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. धन्यवाद. खूपच छान. पुढील विद्यार्थी आहे कोमल परिवाडा, 7वी. दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योग यामध्ये काम करणाऱ्या हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी केले व स्त्रियांनी सुरक्षित इत्यादी कामं केला. स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता. 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांना आपला अधिकार मागण्यासाठी संघर्ष. 8 मार्च हा जगातील पहिला संघर्ष होता. 8 मार्च 1908 या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. धन्यवाद.
नारीशिवाय जग आहे अपूर्ण आणि निराधार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुमन आहे. आज 8 मार्च महिला दिन आहे. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. दिवस महिलांसाठी आणि सन्मानासाठी समर्पित आहे. धन्यवाद. आजच्या जागतिक महिला दिनाच्या आपल्या या प्रशासनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेविका श्रीमती कांबळे मॅडम यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वप्रथम आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांचं या ठिकाणी छोटंसं पुष्पगुच्छाने शाल देऊन सत्कार करूया. मी श्रीमती कोरे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती कांबळे मॅडम यांचं स्वागताने सत्कार करून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या. पुढील विद्यार्थिनी आहे शिवानी गुरव, 9वी ब. आज महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त खरं तर 8 मार्च कार्यक्रम हा उद्या साजरा केला जातो. सुट्टीमुळे आजच केले. आज हायस्कूलमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केला. मला असं म्हणायचंय की सर्व मुलींना किंवा मुलांना सर्वांना महिलांचा सन्मान हा फक्त 8 मार्चच्या दिवशीच करायचा नसतो, तर रोज रोज किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सन्मान करून महिलांना जितक्या ह्याच्याने प्रोत्साहन किंवा सपोर्ट देता येईल त्या पद्धतीने महिलांचा सन्मान करायचा. त्यांचा सगळ्या गोष्टीमध्ये जर घरच्यांनी त्यांना प्रतिसाद दिला कुठल्याही कामामध्ये, तर महिलांचा सन्मान त्यातूनच होतो. की पुष्पगुच्छ देऊन किंवा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला असं नाही होत. कधीही कुठल्याही अडचणीमध्ये खंबीरपणे घरच्यांनी साथ दिलं की महिला खूप मोठ्या शिखरावरती पोहोचू शकते. आणि परत एकदा व्यासपीठावर असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी थोडं कार्यक्रम असल्यामुळं जाणार आहे, त्यामुळे तुमची माफी मागते. क्षमस्वी. याच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मौल्यवान विचारावर. सावित्रीबाई फुले आणि आपल्या देशातल्या सर्व अशा महिला की ज्यांनी आपल्या देशासाठी योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्या महिलांच्या चरणी मनपूर्वक भावपूर्ण नमस्कार. आणि आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता सरपंच मॅडमने आपल्याला सांगितलं की महिलांचा सत्कार हा कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. पण तत्पूर्वी आपल्या इथं जो सत्कार चाललेला आहे त्या आपल्या व्यासपीठावरचे आणि सर्व आपल्या शाळेतले कर्मचारी आणि सर्व ज्ञानदाते, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. तो विषय ऐकणारे, आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या, ज्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला आहेत, या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करून आजच्या विषयाला सुरुवात करूया. आपल्याला सरपंच मॅडमने सांगितलं की हा महिलांचा सत्कार केवळ 8 मार्च रोजी न करता कायमस्वरूपी असायला हवा. पण हे या गावाने सिद्ध केलेलं आहे. प्रथम नागरिक म्हणून सरपंचांनाच इथे निवडून दिलेलं आहे आणि त्या महिला आहेत
त्याच्यामुळे गावाच्या मनामध्ये कायमस्वरूपी महिलांविषयी असलेला आदर आपल्याला जाणवतो आहे. तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलं, आपल्या मुलींनी पण सांगितलं, आपल्या संयोजकांनी सांगितलं, सूत्रसंचालन करणाऱ्यांच्या पण बोलण्यात आलं, सगळ्या भाषण देणाऱ्या, आपले विचार मांडणाऱ्यांनी पण सांगितलं की महिला दिन हा 1908 साली जो अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये महिलांची एक चळवळ झाली. ते वस्त्र उद्योगाच्या क्षेत्रामध्ये काम करत होत्या महिला आणि या महिलांना खूप वेळ तिथं कष्ट करावे लागत होते. मग त्यांच्यामध्ये असा विचार आला की सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी असं ठरवलं की हा आपल्यावर अन्याय होतो, तर आपण कामाची वेळ कमी केली पाहिजे. आणि या अन्यायाला उठाव म्हणून त्यांनी एक चळवळ केली आणि तो दिवस सगळ्या जगाच्या लक्षात राहिला. तुमच्या लक्षात येतं का तो दिवसाचं महत्व? तुम्ही जर आपसात बोलायला लागला तर तुमच्या लक्षातच येणार नाही, आपण शांत बसूया. तर त्यांनी जी चळवळ केली ती चळवळीमुळे सगळ्या जगाच्या लक्षात आलं की महिला या सुद्धा कोण आहेत, सक्षम आहेत आणि यांचं सक्षमीकरण केलं पाहिजे, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. किंवा महिलांविषयीचा विचार त्यावेळेस पुढे आला. पुढे 1910 साली महिलांचा 8 मार्च रोजी जागतिक दिन साजरा करावा असा विचार आला. जे नटकलार यांनी तो विचार मांडला आणि त्याच्यानंतर 1975 साली हा प्रस्ताव मंजूर झाला आणि 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मग यामध्ये काय केलं जातं? विविध महिलांचे सन्मान केले जातात. शाळांमधून हा कार्यक्रम राबवला पाहिजे असा विचार निर्माण झाला. हा योग्य आहे ना? तुम्ही सांगा बरं, असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत ना? का व्हायला पाहिजे? का आज भाषण दिलं पाहिजे? तर आपल्या समाजातल्या महिलांनी देशासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांची आठवण आपण करतो, बरोबर? मला एक सांगा, एवढंच फक्त भाषण द्यायचं, एवढंच फक्त आजचा दिवस साजरा करायचा, तर हा खरा साजरा होईल का? मग काय करायला हवं? कोणी सांगू शकेल का? काय करायला हवं? आजच्या साजरा करण्याचा उद्देश काय आहे? 1908 साली महिलांनी काय केलेलं आहे? स्ट्राईक केलाय, म्हणजे चळवळ केली आहे. पण आजपर्यंत का साजरा करतो आपण? आजपर्यंत या सगळ्यांना का लक्षात ठेवायचंय? कारण यांचं कर्तृत्व, त्या कर्तृत्वामुळे आम्हाला पुढची दिशा मिळाली म्हणून हे लक्षात ठेवायचं, बरोबर ना? त्यांचा अभ्यास करायचा. आता मग अशी काय सांगितलं आपल्याला सगळ्यांच्या भाषणातून आपण काय ऐकलं? कसा परिचय दिला जिजाऊंचा? ज्याला आई कळाली, ज्याला पत्नी कळाली, ज्याला बहीण कळाली, म्हणजे एका बहिणीने ज्ञानदा तयार केला, एका सीतामाईनी मुळे राम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रिया खंबीरपणे उभारल्यानंतर त्यांची प्रगती झाली, असं तात्पुरतं थोडक्यात म्हणायचंय. पण केवळ हे विधान सत्य नाही आहे. पुरुषांच्या मागे स्त्री, स्त्रियांच्या मागे पुरुष, हे दोन्ही एका ह्याची चाक आहे, संसाराची चाक आहे, प्रपंचाची चाक आहे, देशाची चाक आहे. कोणी एकटा पुढे उजवून चालेल का? नाही चालणार. म्हणूनच तुमच्या शाळेने केवळ महिला दिन हा महिलांपुरता साजरा न करता तुम्हा मुलांना सुद्धा उपस्थित राहायला सांगितले. तुमच्या मनात प्रश्न असेल ना, महिला दिन या मुलींचंच कौतुक चालले, आम्ही कशाला इथे बसायचं? असं कोणाच्या मनात आलं का? आलं ना? तर एका महिला दिन का साजरा केला? तर एक लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये सुद्धा आई, वडील, आजी, आजोबा, मुलं, नातवंड सगळ्यांचं मिळून एक कुटुंब तयार होतं की नाही? आजी छान स्वयंपाक करत असते, आई पण छान पदार्थ करत असते. पण एखाद्या आपल्या बहिणीने एखादा छानसा पदार्थ केला तर सगळ्यात जास्त शाबासकी कोणाला मिळते?
त्या मुलीला मिळते की नाही? रोज आई एवढा छान स्वयंपाक करते म्हणून आईला शाबासकी किती जण देतात? आजीला किती जण देतात? म्हणजे जर एखादा घटक नुकताच काहीतरी करायला लागला तर त्यांना शाबासकी देऊन प्रोत्साहन देऊन जसं पुढे आणलं जातं, तसं समाजामध्ये 1908 साली महिला घटक हा मागे पडलेला होता. त्यांना सक्षमीकरणाची त्यांनाच जाणीव नव्हती, त्यांच्या कर्तृत्वाची त्यांनाच जाणीव नव्हती. म्हणून पुन्हा एकदा त्यांना जाणीव करून उभं करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी काय करायचंय, या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन मी माझं सुद्धा नाव कसं इथं येईल व्यासपीठावर. जिजामाताचं नाव आले, सीतामाईचं नाव आले, मुक्ताईचं नाव आले, अशा कित्येक महिला आहेत. पण माझं सुद्धा असं काहीतरी कर्तृत्व घडायला पाहिजे की माझं सुद्धा थोडंफार तरी नाव यायला पाहिजे, असं मी काहीतरी चांगलं करेन, असा आजच्या दिवसाचा महत्त्वाचा संदेश आपण इथून घेतला पाहिजे. सगळ्या शिक्षकांनी, सगळ्या शिक्षिकांनी, शाळेनी एवढे जे कष्ट केलेत आपल्याला इथे एकत्र बसून आजचं व्याख्यान ऐकायचं, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की ते घडलेत, ते आपल्यासमोर आदर्श आहेत, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायचा आहे. पण त्यातून मला माझं जीवन घडवायचंय. मग माझं जीवन घडवायचं असेल तर मी काय केलं पाहिजे, मी स्वतःला ओळखलं पाहिजे. मला काय करायचंय हे मला शिकायचं आहे आणि मला पुढे जायचं आहे. केवळ हा संदेश महिलांसाठी नाही आहे, प्रत्येक जीवनात प्रत्येकाला ज्यांना जीवन आदर्श बनवायचंय त्या सगळ्या महिला पुरुषांसाठी, त्या सगळ्या मुला मुलींसाठी हा संदेश आपल्याला जिजाऊनी दिलेला आहे. जिजाऊनी शिवबा घडवला. किती जणांना शिवबा आवडतो? जिजाऊचा शिवबा किती जणांना आवडतो? कुणाला वाटतं की मला पण शिवबा व्हायचंय? वाटतं ना? मग सगळ्यांनी अशा पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजेत. नुसतंच शिवजयंती किंवा कुठल्या उत्सवाच्या दिवशी आम्ही भाषणं ऐकून आपल्यात प्रगती होणार आहे का? नाही. तर मी प्रगतीचा अभ्यास करणार. मग त्यासाठी काय करायचंय? शेवटपर्यंत सगळ्यांना ऐकायला येतो का विषय? तर त्यासाठी मी काय करायचंय त्याचा मी दैनंदिनी ठरवली पाहिजे. आम्ही सगळ्यांचे चरित्र वाचले पाहिजे. ज्यांची इथं नावं घेतली त्यांची छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं आम्ही ऐकले पाहिजेत, वाचली पाहिजेत की त्या पुस्तकामध्ये त्यांनी नक्की कसं जीवन जगलं, किती कष्ट घेतले, त्या कष्टातून स्वतःला कशी दिशा मिळाली, आपण आता सध्याच्या परिस्थितीनुसार काय करतो आहोत. सांगितलेला होमवर्क भरभर लिहितो, कोपऱ्यात वही टाकतो, खेळायला जातो. त्याहीपेक्षा काय करतो आपण, खेळतो का बाहेर जाऊन भरपूर? आपल्याला वेळ असतो का खेळायला वेळ असतो का? कोण रोज 2 तास भरपूर खेळते बाहेर जाऊन? खेळते का? नाही खेळत. का नाही खेळते? त्याचं कारण माहिती का? आपण आपल्याकडे पाहिलेलं नाहीये, आपल्या लक्षात आलेलं नाहीये. कितीतरी वेळ आपल्या हातामध्ये मोबाईल असतो ना. तो मोबाईल बाहेर ठेवून आपण ग्राउंडवर खेळायला जातो का? शिवणापाणी खेळतो का? पळापळी खेळतो का? मैत्रिणीशी गप्पा मारतो का? मित्रांशी गप्पा मारतो का? एकदा तर एक जोक म्हणून बघा, एका गावाला मुलं शिकायला चाललेली होती आणि ते तिकीट काढत होते. कंडक्टर जवळ आला आणि त्यांनी सांगितलं तिकीट घ्या. 4 वेळा म्हटलं तरी 4 मुलं म्हणजे 5 जण मिळून चालले होते. 4 मुलं वर बघायलाच तयार नाहीत अजिबात. आणि एक मुलगा असा होता त्यांनी पटकन तिकीट काढायसाठी पैसे काढले आणि कंडक्टरांच्या हातात दिले आणि मला तिकीट द्या म्हणून. कंडक्टरने खूप कौतुक वाटलं. कंडक्टरने काय सांगितलं, बघा याच्याकडं हा किती आदर्श मुलगा आहे, कारण ह्यांनी एका हाकेत तिकिटाचे पैसे दिले. तुम्ही सगळेजण मोबाईलमध्ये डोके घालून बसलेला. तेव्हा बाकीच्या मुलांनी उत्तर काय दिलं, अहो त्यांचं नेट संपलंय. बाकीच्या मुलांनी उत्तर काय दिलं, त्याचं नेट संपलंय, त्याला पर्यायच नाहीये वर बघण्याशिवाय. म्हणजे अशी अवस्था झाली आहे की मोबाईल शिवाय आपलं जीवन नाही. आपल्याला शेजारी आलेलं कळत नाही, कोण कुठे गेलेलं कळत नाही. ह्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपल्या जीवनाचा किती ऱ्हास होतो. मोबाईलचा उपयोग वाईट आहे असं नाहीये, पण काय घ्यायचं काय घ्यायचं नाही हे आपल्या लक्षात येत नाही. त्याहीपेक्षा किती वेळ वापर करायचा, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे नियोजन आपल्याकडे नाहीये. मोबाईल वापरू नये असं मला म्हणायचंय का? नाही. पण दिवसभरात किती तास आहेत? 24 तास आहेत.
त्या 24 तासामधले किती वेळ माझा झोपेसाठी जातो, किती वेळ माझा जेवायसाठी मला द्यायला पाहिजे, किती वेळ मला खेळण्यासाठी दिला पाहिजे, किती वेळ मला अभ्यासासाठी दिला पाहिजे, किती वेळ मला लिहिण्यासाठी दिला पाहिजे, त्याचं वेळापत्रक मी तयार करायला पाहिजे. मला आदर्श व्हायचं आहे ना. सगळ्यांची जशी व्यासपीठावर इथं नावं आली आहेत तशी व्यासपीठावर माझं पण नाव यावं किंवा माझं काहीतरी चांगलं कर्तृत्व व्हावं, माझं जीवन खूप छान व्हावं असं किती जणांना वाटतं ना. त्याच्यासाठी मी माझी दैनंदिनी तयार करणार. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी माझं स्वतःचं वेळापत्रक तयार करणार. त्या वेळापत्रकामध्ये मी अभ्यास किती वेळ करणार म्हणजे वाचन करून पॉईंट्स काढणार. मी किती वेळ समाजातल्या एक छोट्याशा 2 गोष्टी वाचणार. मी शरीर माझं मजबूत राहण्यासाठी, मन आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी थोडा तरी खेळण्यासाठी वेळ देणार. खेळणं म्हणजे व्यायाम होतो. थोडासा प्राणायाम करणार. आणखी घर माझं आहे ना. माझी आई करते, माझे बाबा करतात, मग मला त्यांच्यासाठी करणं माझं काम आहे. घरात सुद्धा मी थोडं तरी माझं रोजच्या रोज मी घरातली कामं करणार. स्वतःची कामं तर स्वतःच करणार. मग असं जो वेळापत्रक तयार करतो त्यात खेळ आला म्हणजे व्यायामाला, मन उत्साही झालं, अभ्यासामध्ये कमी वेळात अभ्यास होतो आपला आणि लिखाणाचा वेळ ठरलेला आहे आपला. असं जर सगळं नियोजन आम्ही दिवसभराचं केलं तर आपलं सगळं वेळेत बसतं. होमवर्क शिल्लक राहत नाही, अभ्यास शिल्लक राहत नाही, परीक्षेच्या आदल्या दिवशी गाईडची पानं फाडावी लागत नाही, बुद्धी स्ट्रॉंग होते. पण जर आम्ही सतत नुसता मोबाईलचाच वापर करत बसलो तर त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का. परवा एकदा मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये एका मुलाचं ऑपरेशन होतं. ऑपरेशनसाठी त्याला नेलेलं होतं. ते का करावं लागलं माहिती का. तो एकदा असाच बसलेला होता खुर्चीवर आणि उठायलाच येईना त्याला. थोड्या वेळाने त्याला हात पण उचलायला येईना आणि हे का झालं म्हणून त्याची तपासण्या केल्या. डॉक्टरने औषध दिलं पण त्याला काहीच उपयोग झाला नाही. गावाच्या पातळीवर जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं तिथं पण नाही झालं. त्याला असं उचलून न्यावं लागत होतं. मग त्याला डॉक्टरने सल्ला दिला की मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि त्याच्या सगळ्या तपासण्या करा. त्याच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की पायापासूनच्या ज्या शिरा असतात ना, आपल्या तळपायापासूनच्या त्या शिरा आखडलेल्या आहेत. त्या शिरा चपट्या झाल्या. म्हणजे काय झालं, त्यातून वाहणारा जो रक्तप्रवाह आहे तो व्यवस्थित जात नाहीये. त्यांनी काय झालं, मेंदूला जो रक्तपुरवठा होत होता तिथल्या शिरा चपट्या झाल्या होत्या आणि त्या शिरा चपट्या झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्यामुळे आपल्याला ज्या सूचना मिळतात तर त्या डोक्याकडून म्हणजे मेंदूकडून मिळतात. आपल्याला माहित नाही, आता आपण ही वस्तू इथून उचलून ठेवतो पण ते आपल्याला आतून मेंदूने सांगितलेलं असतं. तो सगळ्या इन्स्ट्रक्शन, ज्या सूचना मेंदू आपल्या शरीराला देत असतो आणि तशाप्रमाणे शरीर हालचाल करत असतं. तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा पूर्णतः खंडित झाल्यामुळे त्याचा मेंदू कुठल्याही सूचना त्याला शरीराला देत नव्हता आणि शरीराचा वापर कमी होत गेला. त्याला खेळता येईना, पळता येईना, नंतर खेळता येईना, नंतर चालता येईना, नंतर बसली जागा उठता येईना. असं करत करत त्याच्या सगळ्या शरीराच्या रक्तवाहिन्या चोकअप झाल्या. त्याचं कारण काय, डॉक्टरनी त्याचा अभ्यास केला आणि त्याचं कारण त्यांना सांगितलं त्याच्या पालकांना की अतिरिक्त म्हणजे जास्त मोबाईल बघण्यामुळे त्याच्यातून जी किरणं जातात ती तुमच्या डोळ्यातून मेंदूपर्यंत जातात आणि मेंदू तुमचा हळूहळू काय होतो, लहान व्हायला लागतो. त्याच्यावरचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि तो मुलगा सहजासहजी बरा होत नाही. म्हणजे जर मोबाईलचा आपण जास्त वापर केला तर धोका कोणाला आहे. मग आता आपल्याला कसं वाटेल, त्या मुलाचं ऑपरेशन केलं पण आम्हाला तर काही होत नाही. आम्हाला काही होत नाही म्हणजे आम्हाला काही दिसत नाही. जितका जास्त वापर तितका थोडा परिणाम झालेलाच असतो शरीरावर. मग मोबाईलचा वापर करायचा नाही का, तर मोबाईलचा वापर अत्यावश्यक एवढाच करायचा. जेव्हा आपण लहान आहोत, 18 वर्षापर्यंत आहोत, तेव्हा आमचं शरीर नाजूक असतं की नाही.
आमचं मन नाजूक असतं, शरीर नाजूक असतं, शरीराचे अवयव नाजूक असतात. त्याला जास्त प्रमाणात मोबाईलचा ताण दिल्यानंतर तो आपला जीवनाची सगळी खराबी करू शकतो. जर मोबाईलमुळे इतकं बेकार अवस्था आपली होत असेल तर 3-3 तास 4-4 तास कंटिन्यू मोबाईल कोण कोण बघणार? हात वर करा. 3-3 तास 4-4 तास कोण मोबाईल बघणार? मग नाही, आम्ही 15-20 मिनिटं बघणार, त्यातले चांगले कार्यक्रम बघणार असं ठरलं. पण 15 मिनिट झाल्यानंतर किंवा अर्धा तास ठरला मोबाईल बघायचा, तर अर्धा तास झाला की कुणी न सांगता लगेच डोळ्यापुढे आणलं पाहिजे मुंबईला एका मुलाचं ऑपरेशन कसं होतं, कसं व्हायची वेळ आली होती, त्याचं जीवन कसं बरबाद झालं. अर्धा तास झालं की आपण आपल्याला ही सूचना द्यायची नाही, आपण अर्धा तास मोबाईल बघायचं ठरवलंय, अर्धा तासाने काहीही झालं तर मी मोबाईल बंद करणार. हे जेव्हा स्वतःला कळतं, अशी माणसं असतात तेव्हा ती घडतात आणि मग अशी त्यांची नावं व्यासपीठावर येतात. पण आपण काय करतो? अर्धा तास मोबाईल घ्यायचं कबूल केलं आईला तर थांब 5 मिनिटं, थांब 10 मिनिटं, थांब 15 मिनिटं. मग हे कोण म्हणतं? आपल्याकडून असं का म्हटलं जातं? तर आपलं मन आपल्याला सूचना देत असतं. पण सगळ्यात मी सांगेन महत्त्वाचं एक सुविचार म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येकाचंच मन असतं, ते सगळ्यात चांगल्या सूचना आपल्याला देत नाही. आपलं जीवन बरबाद व्हायला सुद्धा मन कारणीभूत ठरतं. बरेचसे अशी लोक असतात, बरेचसे अशी मोठे वाटतात की आम्ही लहानपणी असं केलं असतं तर आम्ही किती चांगले झालो असतो. पण त्यावेळेस का नाही केलं? त्यावेळेस नाही सुचलं. का नाही सुचलं? तर मनाने तुम्हाला सूचना दिली नाही. त्या मनावर विजय मिळवता आला पाहिजे आपल्याला. आणि एक सूचना अशा लक्षात घ्यायची आपण की मला मोठं व्हायचं ना, मला कर्तृत्व व्हायचं ना, माझ्यामध्ये खूप मोठी शक्ती आणायची आहे. झाशीच्या राणींनी इंग्रजांच्या विरुद्ध कसा लढा दिला हे फक्त आपण कशात वाचतो? पुस्तकात वाचतो, सिरियलमध्ये बघतो, TV मध्ये, पिक्चरमध्ये बघतो. तेव्हा सुद्धा रक्ताचं काय होतं आपल्यामध्ये? आपल्याला असं जोश येतो, मन उत्साही होतं, बाहेर जाऊन पटकन अशी एक उडी मारावी वाटते, छानशी पळलं जातं. कारण काय होत असतं, अशी चांगली चरित्र वाचली ना की आपल्यामध्ये काय होत असते? प्रेरणा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो, काहीतरी करावं वाटतं. त्याच्यामुळे शरीराची अवस्था काय होती माहिती का? मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न झालं की रक्तप्रवाह जोरात चालू होतो आणि रक्ताच्या वाहिन्या सुद्धा स्वच्छ होतात. म्हणजे बघा, मोबाईल बघितल्यानंतर रक्तवाहिन्या बंद पडल्या. तेच कर्तृत्ववान महिलांचं चरित्र वाचलं, कर्तृत्ववान पुरुषांचा इतिहास वाचला तर माझ्या रक्तवाहिन्या काय झाल्या? प्रभावित झाल्या. मग आपण रोज थोडा वेळ एखादं चांगलं वाचन करायला पाहिजे का? पुस्तक अभ्यासाच्या व्यतिरिक्त करायला पाहिजे असं कोणाला वाटतं? अभ्यास सोडून की थोडंसं वेगळं वाचन, चांगलं वाचन करायला पाहिजे असं कोणाला वाटतं? मग त्यांनी त्या नियोजनात लिहून ठेवायचं, मला आज काय शिकलो मी, मला आज काय करायचंय. तर थोडंसं रोज एक 15-20 मिनिटं वेगळं चरित्र वाचायचं. शाळेमध्ये आपल्या वाचनालयामध्ये अशी पुस्तकं असतात, सरांशी बोलून आपण अशा पुस्तकांचं आठवड्यातनं एकदा 1 तास म्हणा, रोज 15 मिनिटं आपण नियोजन ठेवून वाचन करू शकतो. काय करू शकतो लक्षात आलं का? मला कर्तृत्व सिद्ध करायचंय. आज 8 मार्च निमित्त मला माझं जीवन घडवायला सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. त्याच्यासाठी खेळ आवश्यक आहे. खेळ म्हणजे बाहेर जाऊन मोबाईलवरच्या गेम नाही. किती जणांना मोबाईलवरच्या गेम येतात खेळायला? कुणीच हातवर करणार नाही. पण 90% मुलांना, जवळजवळ सगळ्या मुलांना गेमचा अभ्यास आहे. कोणाला पळापळी लिंगोर खेळायला येतं बाहेर जाऊन? कोण खेळतं? तरी आपल्या ग्रामीण भागामध्ये हा भाग चालू आहे. त्याच्यामुळे आपले शरीर सुदृढ होते. मग तुमच्या लक्षात आलं का की मला कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर मला मोबाईलचा वापर कमी करावा लागेल, मला वेळेचं नियोजन करावं लागेल, अभ्यासाची वेळ, माझं स्वतःचं काम स्वतः करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी कारण. आणि किती वाजता उठायचं झोपेतून? 8ला शाळा असेल तर 7, 7:30, 7:45 पर्यंत आई हाका मारते, थांब थोडं म्हणत कसं
विसरल्या जातात. मग तिथं आल्यानंतर आमची पळापळ होते. तर आम्ही नियोजनामध्ये काय करायचं, नियोजन या शब्दाचा अर्थ कळला का, गुण वाढवायचे आपले. आजच्या दिवसानिमित्त आपण गुण वाढवायचे. एक गुण घेतला नियोजन. नियोजन कसं करणार, आदल्या दिवशी संध्याकाळी मी माझं दप्तर भरून ठेवणार, माझा ड्रेस काढून ठेवणार, आठवड्यातून एकदा स्वतः ड्रेसला इस्त्री करणार. आता आम्ही 9वीचे आहोत, बरोबर आहे की नाही, 10वीचे आहोत, 8वीचे आहोत. तर 6वी 7वी पासून ही कामं आपल्याला स्वतः करायला यायला पाहिजे. म्हणजे एक टप्प्याने आपण आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे. नियोजन करायचं आहे, स्वावलंबनामध्ये स्वतःची कामं स्वतः करायची आहेत, घरातली कामं थोडी तरी मदत करायची आहे. माझ्या स्वभावामध्ये नम्रता आली पाहिजे. नम्रता कशासाठी पाहिजे बरं, आता बघा, एक हुशार विद्यार्थी आहे म्हणजे अभ्यासाला गुणाची जोड पाहिजे, मार्गाला गुणाची जोड पाहिजे, तर आपलं नेतृत्व प्रभावी ठरू शकतं. एकदा एका गाडीमधून 2 मुलं चालले होते, शाळेला चालले होते. एका मुलाला 98% मार्क होते आणि एक मुलगा असा 60-70% होता. चालले शाळेला, दोघांनी पटकन खिडकीतून बॅग फेकली, पळत जाऊन जागा पकडली. गाडी फुल झाली. गाडी फुल झाल्यानंतर 1-2 जण चढले. एक मुलगा होता आणि त्याची आजी होती, अतिशय थकलेली आजी होती. ती जागा पूर्ण सीट भरलेले होते, बसायला जागाच नव्हती. 2 जण उभारले. मग तो आपल्या आजीला धरत होता, सारखा इकडे बघत होता जागा. त्या 2 मुलांना म्हणला थोडं सरकले, तर तो काही सरकला नाही. आणि इकडं 95% मुलगा बसलेला होता, इकडं खिडकीच्या साईडला कमी टक्क्याचा मुलगा बसला होता. ते काही सरकले नाही. गाडी जशी सुरू झाली, जशी हालायला लागली, तसं त्या आजींचा तोल चालला. आणि तोल चालल्यानंतर पटकन हा कमी टक्क्याचा मुलगा उठून उभारला आणि त्या सांगितलं, आजी इथं बसा. त्या सरशी आजीने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि आजी म्हणली, किती हुशार आहेस रे तू. म्हणजे हुशार कोण ठरलं, 95% तर असायलाच हवे, कारण त्याने आपल्याला नोकरी मिळवायची. पण जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला गुण पण वाढवायला पाहिजे. नम्रता होती ना त्याच्या लक्षात आलं की मी उभारलो तर मी पडणार नाही, पण त्या आजीबाई पडतील. माझ्या स्वतःच्या आजीवर मला प्रेम करता येईल, पण मला दुसऱ्याच्या आजीवर सुद्धा प्रेम करता यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आमचा स्वभाव बदलला पाहिजे, गुणात्मक बदल झाले पाहिजे. भरपूर गुण आहे, 2 जण भांडायला लागले आणि लक्षात आलंय की माझं बरोबर आहे, त्याचं चूक आहे. 100% लक्षात आलं. 2 मुले आणि 2 मुलं काय करतायत, भांड्यात तिथं पडलेल्या एका कंपाससाठी. कंपास मधला जो पेन आहे तो माझा आहे. दोघांनाही वाटतंय 100% हा पेन माझा आहे आणि दोघंही जोरजोरात भांडायला लागले. तेवढी मारामारी झाली. सर आले, सरांनी घरच्या पालकांना बोलवून दिलं. मारामारी करता दोघांना खूप लागलं आणि मग घरच्या पालकांना बोलवून घेतलं. पालकांना बोलवून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, आई हा पेन माझा आहे की नाही. आणि ह्याच्या आईला त्यांनी विचारलं, हा पेन माझा आहे की नाही. तेव्हा आईने सांगितलं, अरे घाईत तुझा पेन सापडला नाही. एका मुलाच्या आईने सांगितलं बरं का, घाईत तुझा पेन सापडला नाही म्हणून मी दुसरा पेन तिथं ठेवलाय, हा तुझा नाही बरं. मग तो म्हणतो दुसऱ्याला, मी तुला उगीच काठीने मारलं, सॉरी. पण त्यावेळेस त्याचं रक्त बंबाळ झालेलं डोकं होतं, त्याला खूप लागलेलं होतं. त्यांच्या घराचे भांडणं झाले. सरांचा वेळ वाया गेला, शाळेत सगळा गोंधळ झाला. पण त्यावेळेस त्या दोघांच्या मनामध्ये असा विचार आला असता की ठीक आहे, पेन कुणाचंही असू दे, पण आपण शांत राहू आणि थोड्या वेळाने बोलू. याला म्हणायचं माघार गुण. हा माघार गुण घेता आला असता तर हे भांडण झालं असतं का. थोड्या वेळाने एकमेकाला समजून सांगायचं, म्हणजे केव्हाही टोकाचं भांडण व्हायला की शांत बसायचं आणि थोड्या वेळाने समजून सांगायचं. आता आपल्याला काय आवडतंय बघा, आपली इथली संस्कृती कशी भारताची. आता आज जेव्हा सूत्रसंचालन चाललेलं होतं तेव्हा त्यांचा पेहराव, त्यांचा पोशाख वेगळा आहे. हे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं ना. पोशाख वेगळा आहे. त्यांनी छान साड्या नेसल्या. डान्स करणाऱ्या छोट्याशा ताईंनी नऊवारी नेसली आहे. का बरं, तर हे आपल्या भारताचं काही प्रतीक आहे, अंगभर कपडे. पण जेव्हा आपण मोबाईल बघतो तेव्हा आम्हाला काय आवडतं, ॲडव्हर्टाईज बघतो तेव्हा काय आवडतं, त्या नटीने किती छोटे कपडे घातले तसेच घालून बघूयात. छान वाटतंय, कारण ही फॅशन आहे, कारण हे काय माहिती का स्टेटस आहे. पण खरं सांगा, हे स्टेटस आहे का. यांची कुणाची नावं व्यासपीठावर आली का आता, कुणाचं
कर्तृत्व सिद्ध झालं. डोक्यावर पदर आहे, छान साडी नेसलेली आहे. साडी नेसलेल्यांचं सगळ्या ज्यांची नावं घेतली आपण, त्या सगळ्या जणींच्या अंगावर साडी आहे. आणि आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या मुलींनी सुद्धा आज साडी नेसली. म्हणजे आपल्याला मनात कुठंतरी हे पडतं की हे योग्य आहे, पण कृती करताना अयोग्य गोष्टीच आपल्याला आवडायला लागतात. तुम्हीच विचार करा, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. आम्हाला आवडतं ते बरोबर आहे का? कारण आमचं मन आम्हाला सल्ला देतं, तो मन सल्ला देतं ते चुकीचं देतंय, बरोबर देतंय असं नाही. त्याच्यामुळे मनात विचार आला की तसंच वागायचं नाही, त्याच्यावर सत्सद विवेक बुद्धीने आपण आपला विचार करायचा. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या बुद्धी असतात. एक बुद्धी म्हणत असते कॉपी कर, नाही झाला अभ्यास 4 पानं फाडून घे. एक बुद्धी काय म्हणत असते, नको बाबा मी कधी केलं नाही आणि सरांनी बघितलं तर, पण नको चांगलंच नाही आहे, जाऊ दे यावर्षी कमी मार्क पडतील. दुसरी बुद्धी म्हणते नाही, मग मन काय म्हणतं, जाऊ सोड मार्क कमी पडले तर अपमान होईल, आई वडील राहते, कर कॉपी. हा मनाचा सल्ला असतो. मन नेहमी बरोबर सल्ला देत असं नाही, 90% तो चुकीचा सल्ला देतो. पण सत्सद विवेक बुद्धी शांत बसून आपण जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट कोणती योग्य आणि कोणती अयोग्य हा सल्ला आपल्याला सत्सद विवेक बुद्धी देत असते. आणि नेहमी आपण विचार करताना शांत बसून असा विचार करायचा की योग्य काय. आता बरीचशी मुलं असं करतात, मोबाईलचा इतका चुकीचा वापर करतात की एखाद्याचा नंबर आपल्याला सेव्ह करायचा झाला, माझ्या आईबाबाला कळू नये असं वाटलं तर मी एखाद्या मैत्रिणीच्या नावाने सेव्ह करणार. मी फसवलं कोणाला? आईबाबाला का स्वतःला? माझं जीवन इतकं महत्त्वपूर्ण आहे, मला काहीतरी मोठं व्हायचं आहे. मग बऱ्याच वेळा असा पण विचार येतो, लहान मुलींची लग्न होऊन जातात, आईबाबा करतात. आईबाबा कधी चुकीचे असतात का? नाही. पण आईबाबांच्या डोक्यात एक विचार असतो की पटकन मुलाचं लग्न करावं आणि मग त्याला चांगलं वळण लागेल, घरातलं सांभाळायला लागतील, नाहीतर हे खेळण्याच्या नादात हे काहीतरी मुली कुठं तर वाहवत जातील आणि पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग आला तर, ही अशी कुठेतरी मनात भीती असते. तर मोठ्या मुलीला मला असं सांगायचं आहे की आईबाबांच्या जवळ बसून तुम्ही गप्पा मारा. आईबाबांना सांगा की मला खूप छान शिकायचं आहे, आई तू माझ्या पाठीशी राहा, बाबा तुम्ही मला मदत करा. त्यांना पण ह्या गोष्टीच्या ह्याच्यातली काही आई अशा असतात की त्यांना फक्त शेत घर अशा प्रकारचीच कामं करायचं माहीत असतं. त्यांच्या मनामध्ये मुलांविषयीची कुठेतरी भीती होते असते की पुढे जाऊन माझ्या मुलीचं जीवन धोक्यात येऊ नये, त्याच्यापेक्षा मी लग्न करून मोकळं करेन. तेव्हा तुम्ही आईशी अशा गप्पा मारा की आई असं नाही. सगळेजणी अशा असतात का? त्या काळातल्या सुद्धा महिला शिकल्या. आज तर काळ खूप पुढे गेलाय. मी माझ्यावर विश्वास ठेव आणि मी स्वतःवर पण माझा विश्वास ठेवणार आहे. मी छान अभ्यास करणार आहे, शिकणार आहे. आणि आपल्याला सरकारने कायदा कोणता काढलाय तो कायदा सुद्धा समजून सांगा. 18 वर्षाच्या आत लग्न करायचंय का मुलींचं? कारण त्याला भरपूर कारणांचा अभ्यास सरकारने केलेला आहे, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, किंवा त्यांचं वयच नसतं असं की ज्या वयामध्ये त्यांचं लग्न व्हावं. मग म्हणून काय होतं, आई वडिलांना पण आपण छान सांगायचं की आई असं नको, तर अजून थोडे दिवस मला शिकू दे, मला माझं कर्तृत्व सिद्ध करू दे, तू माझ्या पाठीशी राहा. पण आई वडिलांनी सुद्धा काही काही ठिकाणी असं माझ्या लक्षात आलं की असा चुकीचा निर्णय का घेतलेला असतो. एक छोटीसा चुटका सांगते. आपला स्वभाव हसरा असतो. 9वी 10वी झालं की आपल्या वयामध्ये परिवर्तन निर्माण झालेलं असतं. परिवर्तन आपल्या वयामध्येच नाही तर आपल्या शरीरामध्ये पण निर्माण झालेलं असतं. शरीराबरोबर मनामध्ये आपलं परिवर्तन निर्माण झालेलं असतं. आणि या मनामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं त्यामध्ये आपला वाढ झालेली असते आणि त्याच्यामुळे आपला स्वभाव बदलत असतो. म्हणजे काय होत असतं, आपल्याला सारखं आरशासमोर जावं वाटतं, छान छान आरशात बघा वाटतं, छान नटा वाटतं, हसा वाटतं, खेळा वाटतं. हे वाईट आहे का? हे चुकीचं आहे का? मी छान आवरून आले, मग माझ्या सगळ्या देवी देवता जर बघितल्या फोटोमध्ये किंवा सगळ्या कर्तृत्वान स्त्रिया जरी बघितल्या तर त्यांच्या अंगावर सुद्धा डाग दागिने असतात, छान आवरलेल्या असतात की नाही, काव करत असतात त्या. मग मी आवरलं म्हणून कुठं बिघडलं? मी छान दिसावं वाटलं मला म्हणून कुठं बिघडलं? ही काही चूक आहे का? नाही आहे. पण आपल्या मनामध्ये हसण्याची सवय लागलेली असते. मग आपण कळत नकळत कुठेतरी जाताना रस्त्यात असा हसतो, कुठेतरी टपरीवर उभारलेल्या मुलांना असं वाटतं की माझ्याकडे बघून कोण हसलं का, आणि मग तो येतो. मग आपण
निर्णय क्षमता आपली चुकू शकते, आपली विचारांची दिशा चुकू शकते. पण तेव्हा आम्ही नेहमी खंबीर राहायचं. सशक्त, आम्ही नेहमी अबला आहोत का? नाही, एक सशक्त महिला आहोत. प्रत्येक माझ्या जीवनाचा विचार मी असा तसा होऊ देणार नाही. अख्खं जीवन माझ्या समोर आहे, ते मला खूप सुंदर असं जीवन, मला खूप असं छानसं आयुष्य ईश्वराने दिलंय. तर त्या प्रत्येक क्षणाला मी महत्त्व देईन. प्रत्येक निर्णय 10 वेळा विचार करून घेईन. ही एक सवय आपण आज लावायची की कुठलीही कृती आमच्या समोर आली तर प्रत्येक निर्णय पटकन घ्यायचा नाही, तर तो निर्णय घेताना 10 वेळा स्वतः विचार करायचा. वेगवेगळ्या लोकांचे सल्ले घ्यायचे, त्याच्यावर विचार करायचा. मगाशी आपण पाहिले प्रत्येकाच्या देहामध्ये 2 बुद्धी असतात. त्यात सद्सद्विवेक एक बुद्धी असते. त्याच्याशी नेहमी आपण स्वतःच जर विचार करायची सवय लागली ना तर सद्सद्विवेक बुद्धी आपल्याला योग्य सल्ला देते आणि सहजासहजी आपला निर्णय चुकत नाही. भावी आयुष्यामध्ये आपण तेजोमय होऊ शकतो. आपलं जीवन वाया जात नाही. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तुम्हाला खूप सांगायच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजच्या दिवसाचा आपण योग घेऊन आपण काय करूया. आता इथे ताईंनी सांगितलं मगाशी की ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तो जगाला उद्धारी. पाळण्याची दोरी ज्याच्या हाती म्हणजे किती साधं वाक्य आहे. आपण असं कानावर पडतं निघून जातो. ज्याच्या हाती पाळण्याची दोरी म्हणली ना सूत्रसंचालन करताना तुमची मैत्रीण कोणाकोणाच्या लक्षात आलं? असंच ती बोलती, छान बोलली. पण काय बोलली? छान केलं होतं, किती छान बोलत होती, धीटपणे बोलत होती, तुला भीती नाही का वाटली? असं आम्ही विचारणार थोड्या वेळाने जाऊन. पण ती काय बोलली हे कुठं डोक्यात आलं? तर ह्याचा अर्थ काय आहे? आपली आई मी आपल्याला जन्म दिला, मला जसा जन्म दिला तसा माझ्या दादाला जन्म दिला, बरोबर? पुढे काही दिवसांनी काही वर्षांनी यातल्या कोण सायंटिस्ट होईल, शास्त्रज्ञ होईल, कोणी काय वैमानिक होईल, कोणी शिक्षक होईल, कोणी मोठा आदर्श शेतकरी होईल किंवा आदर्श गृहस्थाश्रम चालेल किंवा अजून कोणी मोठ्या पदावर जाईल, कोणी पंतप्रधान होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल. पण ह्या सगळ्यांचा जन्म कुठून झाला? ज्याच्या हाती पाळण्याची दोरी. त्या आईने जन्म दिला, त्या आईने मोठं केलेलं आहे आपल्याला. तर प्रत्येक मुलींचं सुद्धा असं कर्तृत्व आहे की कुठलीही कितीही मोठं झालं तर पाळण्याची दोरी तीच जीव जगाचा उद्धार करील. म्हणजे काय? भारतात जन्म घेणारा प्रत्येक नागरिक, देशाचा प्रत्येक नागरिक जर एका महिलेच्या कुशीतून जन्माला येतो, महिलेच्या संस्कारातून जन्माला येतो, त्या महिला पूर्वी मुली असतात, त्या मुली किती संस्कारक्षम असायला हवं. केवढी मोठी जबाबदारी देशाची आमच्यावर असते. तर उद्या आम्हाला भावी नागरिक व्हायचं आहे. तर हा महिला दिन हा केवळ महिलांसाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा आहे. आपण सगळेजण शिकला ना, दिनचर्या तयार करायची आहे, त्यात वेगवेगळे गुण कसे मला वाढवता येतील, माझ्या जीवनाचं नियोजन कसं करता येईल, माझ्या दिवसाचं नियोजन कसं करता येईल, सकाळी मी किती वाजता उठल्यानंतर माझं काम वेळेत बसणार आहे, किती वाजता झोपल्यानंतर मला आरोग्य प्राप्त होणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या वेळापत्रक आहे ते मी तयार करायचं, आमच्या शिक्षकांना दाखवायचं. शिक्षकांशी मी थोडंसं बोलले तर आधी इथे व्यासपीठावर येण्यापूर्वी आमचं बोलणं झालं तेव्हा मला एवढी तळमळ जाणवली शिक्षकांच्यामध्ये की आई वडिलांना वाटतं माझी मुलं खूप छान व्हावी, माझी मुलं खूप हुशार व्हावी, माझी मुलं खूप कर्तृत्व सिद्ध करावी. पण शिक्षकांच्या मनात सुद्धा ही तळमळ आहे. शिक्षक कोण असतो? आई आणि वडील हे दोघांचं समीकरण आहे. तो गुरु असतो. तर ते सगळेजण आपल्या मुलासारखं तुम्हाला जास्तीत जास्त काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्याकडून तुम्ही अशी दैनंदिनी तुम्ही स्वतः तयार करून त्यांच्याशी बोलवून तपासून घ्या. मग आता मी पहिला नमस्कार माझ्या आईला करेन. मी एक संस्कार वर्ग घेत होते शेवटचे 2 मिनिटं. तर संस्कार वर्ग घेत होते ना, त्या संस्कार वर्गामध्ये मी असं एक वही तयार केली आहे मुलांसाठी. लक्ष देऊन ऐका. त्या वहीमध्ये सुरुवातीला असे गुण लिहिले एका साईडला, म्हणजे नमस्कार, नम्रता, तत्परता, स्वावलंबन, आत्मपरीक्षण, अनुसंधान, एकाग्रता, ही सगळी गुण, वाघा अशी गुण दिले. आणि एका साईडला अशा तारखा लिहिल्या कॉलममध्ये. नमस्कार, कोणता नमस्कार? पहिला नमस्कार आईला, तिच्यामुळे मला जग मिळालं. आई वडील
माझे घरातले जे आहेत तेच माझे देव आहेत. मगच देव. पहिला नमस्कार आई वडिलांना, नंतर आम्ही स्वावलंबी म्हणजे माझी स्वतःची कामं स्वतः केली का दुसऱ्याची मदत घेतली, दुसऱ्याची मदत घेतली असती तर त्या तारखेला फुले बरोबर केली. मी स्वतः कामं केली असेल तर ठीक. नियोजन. मी रात्री दप्तर काढून ठेवलंय का, मी पाण्याची बॉटल डबा जागेवर ठेवलाय का, मी माझी चप्पल का रात्रीच काढून ठेवली आहे का, मला लागणार उद्याचं साहित्य काढलं का, माझ्या वह्या पुस्तकं मी ठेवलेत का, हे जर मी केले. माझ्या जेवायला बसताना ए आई ताटाने बाहेरून आल्या चप्पल इकडे फेकली, आई पाणी दे भरून. नाही, माझं पाणी मीच उठून घेणार. उलट मी आई वडिलांना विचारणार. हा जो माझा हे नम्रता येते. पण ही जशी जशी गुण असतात ना, तसे जसे गुण निर्माण होतील ना, तसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला जो काही आत्मा असतो तो काय होत असतो, प्रज्वलित होतो आणि सगळं आपल्याला यशाकडे नेत असतो आणि त्यांनी यशप्राप्ती होते. तर असं कोण कोण करेल? तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का काय करायचं ते? तर अशा पद्धतीने आता आपण स्त्री आज महिला दिन आहे म्हणून महिलांवर आपण भाषण देऊ शकलो असतो, पण आपण विचार कसा करायचा, ह्या सक्षम महिलासारखं मला पण सक्षम व्हायचंय, त्याच्यासाठी काय केलं बरं त्यांनी, मी काय करायला पाहिजे, ह्याचा अभ्यास करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच आजच्या दिनाला आपण घेतलेल्या शुभेच्छा आहेत. नुसतं असं म्हणून चालेल का, हॅपी कुठलाही डे, हॅपी महिला दिवस किंवा महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणजे आपल्याला शुभेच्छा होतात का? नाही होत. तर तो हॅपी करणं, आपल्या जीवनात काय करायचंय त्याचा अभ्यास करणं, आपल्या जीवनामध्ये शुभेच्छा कशा निर्माण करायच्या ह्या दुसऱ्या कोणी देऊन होतात का? नाही. तर मला स्वतःला ह्या शुभेच्छा निर्माण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मला गुणांची वाढ करायची आहे, दोषांची कमी करायची आहे आणि दिवसभराचं नियोजन करायचं आहे. कराल ना सगळे? करणार का? आता बऱ्याचशा व्यक्ती मोबाईलचा परिणाम जर सगळ्यांच्या लक्षात आलाय, दुष्परिणाम, मोबाईल वापरणं किती जण कमी करणार आहे? सगळेजण कमी करणार नक्की. अभ्यास करताना नियोजन कोण कोण करणार, की मला दिवसभराचं नियोजन कोण कोण करणार? लक्षात आलंय सगळ्यांच्या? मुलांच्या पण लक्षात आलंय ना? मला सांगा, कोणाला काही अजून 10 वर्षानंतर, 10 वर्षात, अजून एक 15 वर्षानंतर जेव्हा तुमच्या क्षेत्रात तुम्ही कर्तृत्व सिद्ध कराल तेव्हा तुमची शाळा तुम्हाला अभिमानाने सत्कार करण्यासाठी इथं बोलवेल. कोणाला आवडेल हे? 15 वर्षानंतर व्यासपीठावरून इथं बाकीच्या महिलांचा जसा सत्कार झाला तसा तुमचा सत्कार व्हावा असं सगळ्यांना आवडेल ना? त्यासाठी मी काय करेन, हा अभ्यास आज करायचा, ही शपथ आज घ्यायची की मी माझ्या जीवनाचा निर्णय चुकू देणार नाही. त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा मी अभ्यास करेन, माझी दिनचर्या ठरेन, लवकर झोपून लवकर उठेन, सगळ्या वेळा कशाला किती वेळ द्यायचं याचं वेळापत्रक तयार करेन, कारण मला उद्याची आदर्श महिला बनायचं आहे, आदर्श पुरुष बनायचं आहे. मला माझ्या स्वतःसाठी जगायचं आहे, माझ्याबरोबर 10 जणांना आदर्श बनवायचं आहे आणि यासाठी मला आज सुरुवात करायची. हीच माझ्यासाठी महिला दिनाची शुभेच्छा असणार आहे आणि ती शुभेच्छा आम्ही सगळे तुम्हाला देतो, पण घेण्यासाठी तुमची ओंजळ हवी, तुमचं स्वतःचं कर्तृत्व हवं, तुम्ही रोजची दैनंदिनी भरायला हवी आणि ती आजपासून सुरू करायला हवी. तुमच्या शिक्षकाकडून हे सगळं सुरू करून घ्या, तर तुम्ही आदर्श ठरणार आहे. तुम्हाला कोणाला काही शंका असतील, याच्याविषयी काही विचारायचं असेल तर 1-2 मिनिटं विचारा. पण आपण आजपासून आपल्या स्वतःला आदर्श बनवण्यासाठी, गुणांची वृद्धी करण्यासाठी आम्ही जगणार आहोत असं आपल्या मनालाच आपण आश्वासन देऊया आणि हीच खरी आपल्याला महिला दिनाची शुभेच्छा ठरणार आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय मोलाचे सुंदर असं मार्गदर्शन. एक संस्कार वर्ग या ठिकाणी घेतल्या तर मॅडम आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी आणि मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेले आहे.
आज या ठिकाणी अगदी सुंदर असं आपल्या वाणीतून सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या या मार्गदर्शनाला तुम्ही कितपत करीत असता हे भविष्यात दिसून येईल आणि आणखीन एकदा आपण मॅडमना खास विशेष करून आपल्या प्रशालेमध्ये बोलूया आणि आपल्या प्रशालेतील मुलामुलींसाठी एक संस्कार वर्ग एक कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी घेऊया आणि मी मॅडमला विनंती करतो की त्याही वेळेला आमच्या मुलाला मार्गदर्शन करण्यासाठी मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी यावं असं आजच मी तुम्हाला विनंती करतो. पण आज जागतिक महिला दिन आपण भाषणामध्ये ऐकलं 1908 पासून एक चळवळ सुरू होती. 1908 ला चळवळ सुरू झाली. त्यापूर्वी महिलांवर अत्याचार अन्याय होत होते. पण मॅडम मला आणखी एक सांगायचं आहे की वेद काळामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग होता. वेद काळामध्ये गार्गी आणि मैत्रेयी नावाच्या विद्वान स्त्रिया सुद्धा होत्या वेद रचण्यामध्ये. आणि वेद काळामध्ये ह्या विद्वान स्त्रिया समाज जीवन कसं असावं यावेळी त्यांनी अनेक कार्यक्रम उपक्रम आणि वेद रचना केलेली आहे. त्यानंतर आपण आणखी माहिती लागतो. आपण आज भारतात राहतोय. भारतातला प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि आवर्जून असं सांगावं असं वाटतं की भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा ज्यावेळेला अश्मयुग नवाश्मयुग मध्याश्मयुग हे प्राचीन कालखंड होते. त्या कालखंडामध्ये सुद्धा शेतीची सुरुवात कोणी केली आहे तर महिलांनीच केलेली आहे. आज तर आपण आधुनिक जगात आहोत. आज आपल्याकडं अनेक क्षेत्रामध्ये महिला आपल्याला दिसत आहेत. पण प्राचीन काळामध्ये सुद्धा महिला या सक्षम होत्या. मध्यंतरीच्या काळामध्ये काहीच्या गोष्टीमुळं त्यांच्यावर अत्याचार झाला असं आपण म्हणू शकतो. पण आज या सगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे होत चाललेले आहेत. आणि आणखीन एक विशेष गोष्ट आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आता मॅडम म्हणाल्या मगाशी आपल्या भाषणामध्ये की आपल्या गावच्या सरपंच सुद्धा महिला आहेत. हे कौतुकास्पद बाब आहे. आणि त्याच्याही पुढे कौतुकास्पद बाब म्हणजे दिल्ली येथे होणाऱ्या महिला सरपंच परिषदेला सोलापूर जिल्ह्यातून आपल्या गावच्या महिला सरपंच विश्रांतीताई पाटील यांची निवड झालेली आहे. आणि हे कार्यक्रम दिल्ली येथे संपन्न होणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातून एकमेव महिला सरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आणि एकूण महाराष्ट्रामधून 22 महिला सरपंचांची निवड झालेली आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामधून आपल्या आचेगावच्या महिला सरपंचांची निवड झालेली आहे. हे सुद्धा अगदी कौतुकास्पद आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या गावच्या ग्रामसेविका कांबळे मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. मी 2-3 वेळा म्हणजे आल्यापासून 2 वेळा शाळेच्या कार्यक्रमासाठी हजर राहते. परंतु ज्यावेळेस जे लोक म्हणजे भाषण करतात अशा वेळेस टाळ्यांचा गजरा थोडं कमी येतं. टाळ्या वाजवल्यानं काय होते तिकडच्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनी टाळ्या वाजवल्या थोडं वाजवा असं का सांगितलं तुमच्या लक्षात येईल की टाळ्या वाजवल्यानं काय होते. जो दररोज 100 टाळ्या वाजवायचे त्याला 100 वर्ष काहीच होणार नाही. कसलंच आजार होणार नाही. कारण टाळ्या वाजवल्यानं आपल्या शरीराच्या वाहिन्या असतात त्या रक्तामध्ये जागृत असतात आणि नेहमी त्यांची कार्यक्षमता वाढत असते. त्यामुळं माणसाचं आयुष्य हे निरोगी असतं. कुठलेही आजार होत नाही. त्यासोबत आपण जास्त विद्यार्थ्यांनी आता आपल्या ह्या युगामध्ये कामाचं काम तर वाढलेलंच आहे. त्यामुळे ह्या कामातून सुद्धा जो योगासन करतो तो वाचतो. त्यामुळे म्हणजे मला थोडंसं थोडक्यात ह्याच्यासाठी सांगायचं होतं की जास्तीत जास्त टाळ्या वाजवा आणि
आयुष्य निरोगी राहा. तर आज जागतिक महिला दिनानिमित्त जो शाहूजी हायस्कूल तर्फे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी स्कूलची आभारी मानते. तर या कार्यक्रमासाठी यायला मला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आज काल जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिस्नी आठवण करून मी माझे 2 शब्द सांगू इच्छिते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. त्यांच्यामुळे आपल्या महिलांना जास्तीत जास्त शिक्षण घेता आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या महिलांचे आरक्षण जाहीर केल्यामुळे आपल्या या आरक्षणामुळे जास्तीत जास्त आपण उच्च पदावरती पोहोचलो. महाराष्ट्रातल्या कित्येक महिलांनी मुख्यमंत्री आता सध्या जे सूत्र हाती घेतले मुख्यमंत्री सुनीताताई पवार हे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. ह्यापेक्षा सुद्धा पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा आपल्या महिला पोहोचल्या पाहिजे ह्या मताची मी आहे. म्हणून असं मी जास्तीत जास्त महिला सांगू शकते की त्यांनी जास्तीत जास्त शिकावं, आपल्या बुद्धीला चांगलं चालना द्यावी आणि आपल्या स्वतःसाठी वेळ द्यावा. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि दुसरी गोष्ट सांगते की आमच्या ग्रामपंचायतीमार्फत ज्या योजना असतील आपल्या महिलांसाठी सायकलची सुविधा आहे. महिला पालकांकडून 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सायकलचं प्रस्ताव आपण सादर करावं. आणि दुसरी गोष्ट महिलांसाठी म्हणजे जे स्वतःच्या जीवावरती व्यवसाय करून उदरनिर्वाह करावं तर त्यासाठी योजना आहे पिकोफॉल मशीन आणि शिलाई मशीन. ह्या योजना पण आपल्याकडे असतात. त्या योजनांचे फॉर्म आपण आपल्या आईंना किंवा आपल्या जे कोण नातेवाईक असतील त्यांना अर्ज करायला सांगावं. तर त्या योजनेमार्फत आपल्याला सुविधा मिळतील. एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपवते आणि सर्वांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. माननीय श्री उंबरजी सर यांनी अध्यक्षीय भाषण करावे अशी विनंती करतो. विद्यार्थ्यांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कारण माहिती आहे का, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या माणसाला जर जास्त वजन दिलं 100% मध्ये 90% वजन दिलं त्यामध्ये जर का 10% वजन जर जास्त झालं तर लक्षात घ्या त्या पद्धतीने माझ्या आत्ताचं भाषण आहे. पण थोडक्यात मी बोलणार आहे, जास्त बोलणार नाही. सन्माननीय व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवरांना माझा या महिला जागतिक दिनानिमित्त सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पद्धतीनं समोर येऊन म्हणजे जे विद्यार्थी भाग घेतलेले होते त्या मुलींनी आता त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून महिलांना सन्मान दिलेला आहे, त्यांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना अभिनंदन आणि नृत्य केलेल्या विद्यार्थ्यांना अभिनंदन आणि सुंदर अशा पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलेले सुद्धा ग्रामोद्योग मॅडम आणि आपल्या गावचे महिला ग्रामसेविका कांबळे मॅडम यांनी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलेले आणि सरपंच मॅडम श्री विश्रांती ताई पाटील मॅडम यांनी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केले. सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माझं बोलणं बंद करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी पण आम्हाला सुंदर मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक सर व सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. त्यांचे सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. गायकवाड सर व्हिडिओ शूट केल्याबद्दल मनपूर्वक आभार व तसेच एस ए पाटील सर सुंदर फलकलेखन केल्याबद्दल त्यांना पण मनपूर्वक आभार. कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते. चुकून जर आमच्याकडून कोणाचे तर आभार मानायचे राहिले तर माफ करा.
या दोन्ही विद्यार्थिनींनी केलेलं आहे.